नाशिकात मुस्कान सीझन 7 कार्यक्रम उत्साहात संपन्न। विशेष मुलांच्या जिद्द, आत्मविश्वास आणि कलेचा भव्य उत्सव। 26 विशेष शाळांचा उत्स्फूर्त सहभाग। कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। सक्षम फाउंडेशन नाशिक यांच्या वतीनं आयोजित मुस्कान सीझन 7 या जिल्हास्तरीय आंतरशालेय विशेष मुलांच्या नृत्य स्पर्धेचा सोहळा उत्सवाच्या वातावरणात पार पडलाय। विशेष मुलांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणं, समाजात समावेशकतेचा संदेश पोहोचवण्याच्या प्रमुख उद्देशानं या कार्यक्रमाचं गेल्या 7 वर्षापासून आयोजन करण्यात येतं। यंदाच्या स्पर्धेत जिल्ह्यातील 26 विशेष शाळांमधील तब्बल 475 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। दिव्यांग, मतिमंद, श्रवणदोष, दृष्टिदोष, ऑटिझम तसेच विविध विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अप्रतिम नृत्य आविष्कारातून उपस्थितांची मनं जिंकली। या कार्यक्रमाला तब्बल 2600 प्रेक्षकांची उपस्थिती होती। प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांचे कडकडाट, उभं राहून केलेलं कौतुक, भावनिक प्रतिसाद मिळत होता। अनेकांच्या डोळ्यात यावेळी आनंदाश्रू तरळत होते आणि संपूर्ण सभागृह मुस्कानच्या उत्साहानं भारावून गेलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हेल्प ड्राईव्ह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तरुण मिश्रा आणि नाशिक मनपाचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे उपस्थित होते। त्यांनी मुलांना संधी, प्रोत्साहन आणि समाजाचा स्वीकार मिळणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगत सक्षम फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केलं। उपमहापौर विलास शिंदे यांनी सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन यावेळी दिलं। जे दिव्यांग विद्यार्थी आहे, मुलं आहे, त्यांच्या विविध स्पर्धा त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे आणि असे अनेक विविध उपक्रम सक्षम फाउंडेशन राबवत आहे। उपमहापौर या नात्याने त्यांचा अभिमान आहे। खरं तर त्यांचं कार्य हे कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे आणि त्यांच्या हातून आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून असंच समाजामध्ये त्यांचं कार्य पुढे जावं आणि भविष्यामध्ये त्यांना जिथं जिथं शक्य असेल तिथं नक्कीच आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू। त्यांना जिथे वाटेल आम्ही त्यांना मदतही करू आणि त्यांच्या कामात आम्ही सहभागी होऊ। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा परिषदेचे सुदाम पाळदे, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे, रेडिओ मिरचीचे आरजी भूषण मटकरी, न्यापचे अध्यक्ष मुक्तेश्वर मनशेट्टीवार, सिने अभिनेते किरण भालेराव, रवींद्र जनावर तसेच माजी पोलीस आयुक्त हरीश बैजल उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी विशेष मुलांच्या कलागुणांचं कौतुक करत त्यांचा पालक, शिक्षक आणि शाळांच्या समर्थनाला सलाम केला। विजेता कौन होता है या कंपटीशन का एक कहते हैं ना प्रारूप होता है कि हाँ फर्स्ट, सेकंड, थर्ड, लेकिन जो यहाँ बच्चे हैं ये हर दिलों के विजेता है। उन्होंने सबका दिल जीत लिया है, खासकर हमारा दिल तो बहुत अच्छे से जीत लिया है कि इनका जो एक पोटेंशियल मैं देखता हूँ। मैं काफ़ी स्कूलों में, बड़े बड़े स्कूलों में, नेशनल, इंटरनेशनल सभी जगह पे गया हूँ, तो वहाँ भी बच्चे के अंदर ना एक फियर होता है, स्टेज पे आके एक डर होता है, लेकिन इन बच्चों की आंखों में मैंने एक चमक देखी, एक कॉन्फिडेंस देखा कि वो स्टेज पे आके बिल्कुल भी मतलब थोड़ा भी डर नहीं और कितने अच्छे से परफॉर्म कर रहे हैं, कितने एक्साइटमेंट से परफॉर्म कर रहे हैं। तो डेफिनेटली सॅल्यूट आहे। सगळ्या मुलांकडून हे सगळं करून घेण्याकरता जे पेशन्स लागतात आणि या सगळ्या शिक्षकांमध्ये आहेत हे खरंच हॅट्स ऑफ आहे। त्यांना चान्स हवा आहे, त्यांना चॅरिटी नको आहे। सो त्यांना हा चान्स जो आपण समाज म्हणून सक्षम फाउंडेशन दिला त्यांना त्याचं खूप कौतुक। त्या प्रत्येकामध्ये एक वेगळी कला आहे। आपण त्यांना डिसेबल म्हणत नाही तर डिफरंटली एबल असं म्हणतो आणि त्याच्यात ह्या कला आज आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत। आपल्या सर्वांच्या समोर सादरीकरण केलं तर ते खरंच खरे कलाकार आहे। मागच्या एका परफॉर्मन्समध्ये आपण बघितलं की ते स्वतःला हिरो म्हणतात, स्वतःला हिरो समजतात आणि स्वतः ते हिरो आहेच। आमच्या नाशिक शहर पोलीस आयुक्तालय सर्व स्पेशल ट्रेनिंगसाठी सुद्धा प्रोग्राम आयोजित करत असतं। तसं या ठिकाणी जे स्कूल पार्टिसिपेट झालेले आहेत त्यांनी सुद्धा आम्हा पोलिसांना, पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या स्कूलमध्ये बोलावं, आम्हाला सुद्धा त्यांची काहीतरी सेवा करता येईल। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानं करून उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत गरजू दिव्यांग व्यक्तींना 5 व्हीलचेअरचं मोफत वितरण करण्यात आलंय। या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना दैनंदिन जीवनात अधिक स्वावलंबी होण्यास मदत मिळणार आहे।
सक्षम फाउंडेशननं भविष्यात देखील दिव्यांग बांधवांचे आरोग्य, शिक्षण, पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी अशा समाजोपयोगी उपक्रमांचं सातत्यानं आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. स्पर्धेचं परीक्षण नवीन तोलानी, महेंद्र ठाकूर, नेहा पानसरे यांनी केलंय. विद्यार्थ्यांच्या नृत्य कौशल्यासह आत्मविश्वास, सादरीकरण, भावभावना आणि सांघिक समन्वय या निकषांवर त्यांनी स्पर्धकांचं मूल्यमापन केलं. यावेळी सोनी गिफ्ट, सपोर्टच्या BILA इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, ASG आय केअर, IDBI बँक, फिजमा आणि इतर अनेक सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था दात्यांनी आर्थिक तसेच बक्षीस स्वरूपाचं मोलाचं सहकार्य केलं. त्यांच्या योगदानामुळे हा सामाजिक उपक्रम अधिक भव्य यशस्वी ठरला. स्पर्धेतील उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळांना विविध गटांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेत. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांच्या डोळ्यातील अश्रू, शिक्षकांचा अभिमान हे क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरले. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 26 विशेष शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या धैर्य, मेहनत आणि कणागुलांचा गौरव करण्यात आलाय. प्रत्येक मूल विजेता आहे हा संदेश या पुरस्कार वितरण सोहळ्यातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला. सक्षम फाउंडेशन ही संस्था विशेष मुलांच्या शिक्षण, आरोग्य, कला, रोजगार या क्षेत्रात यशस्वीपणे काम करते. या संस्थेबाबत अधिक माहिती संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी दिली. मुस्कान सीझन 7 आयोजित करण्यात आले होते, ज्यात 27 शाळांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये 5 कॅटेगरीमध्ये आपण हा डान्स कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेला होता. ह्या कॉम्पिटिशनचा उद्देश एवढाच आहे की आपले जे स्पेशल मुलं आहेत त्यांना या पूर्ण देशभरात त्यांचं नाव गाजावं, त्यांना वाव मिळावी आणि त्यांना एक वेगळं स्थान मिळावं या सोसायटीमध्ये. सक्षम फाउंडेशन ही संस्था 2016 साली स्थापन केली. ही संस्था स्थापन करण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे आमचे समाजातील विविध भागांमधील जे काही गरजू व्यक्ती होते त्यांच्यासाठी एक मदत कार्य करावं म्हणून आम्ही सुरुवात केली. आणि आज आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे कार्यक्रम राबवतो, जसे की मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे स्पोर्टच्या संदर्भातील कार्यक्रम घेणं. त्याचप्रमाणे आम्ही मुलांना जे दिव्यांग मुलं आहेत त्यांना प्लस आपले जे रेग्युलर मुलं आहेत त्यांना ऍडमिशनसाठी मदत करणं, त्यांच्या आरोग्याच्या रिलेटेड काही इश्यू असतील त्यासाठी मदत करणं, असे विविध उपक्रम आम्ही राबवत राहतो. कधी ब्लड डोनेशनचे आम्ही कॅम्प घेतो. या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष रजत शर्मा, उपाध्यक्ष राम पवार, गौरव पाटील, वैभव नातू, मिलिंद महाजन, विनोद यादव, रोहित मोहेकर, अमित करवा, कल्पेश करवा, उज्ज्वल पवार, पवन वराडे, जितू वाघ, कैलास शिंदे, सचिन कुलते, विजय कर इत्यादी सर्व सदस्यांनी केलं. एकूणच मुस्कान सीझन 7 केवळ नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम नव्हता, तर विशेष मुलांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे मुस्कान फुलवणारा, समाजाला समावेशकतेचा प्रभावी संदेश देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. विशेष मुलांना दयेची नव्हे तर संधीची गरज आहे हा संदेश या कार्यक्रमातून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला. या कार्यक्रमाला नाशिक शहरातील सर्व स्तरातून अनेक मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.